50 लोक तुमच्या सोबत आहेत जी मोदक वळतात, तर ही लोक कुठून सापडली आणि त्यांना कसं तयार केलं मोदकांसाठी? गणपतीचा सीझन हा पावसाळ्यात असतो. जनरली पावसाळ्यामध्ये बिगारी काम हे बंद होतं. सिमेंटची जी कामं करतात त्यांना काम नसतं पाऊस भरपूर असल्यामुळे. मग आमच्यातली एक महिला आहे की त्या त्यांच्या वस्तीमध्ये राहत होते. हे सहज म्हणाले की बघ बाबा कोणी असेल तर घेऊन ये, काही ना काहीतरी काम कर. काका हे असे मोदक तर वळता नाही येणार आहेत बायका म्हणाले. सिमेंट आणि दगड उचलणाऱ्या बायका आहेत आमच्याकडे, पण त्यांना काय हे काम जमणार नाही. हे म्हटलं घेऊन तर ये, बघू आपण काय कसं करता येतं अशा हिशोबाने. मग त्यांना बोलवलं. जवळजवळ 15-20 बायका आम्ही त्यावेळेला बोलवून घेतल्या. त्यांना शून्य येत होतं, काहीही येत नव्हतं अजिबात. बोलवून घेतलं. मग त्यांना काय ट्रे उचल, ट्रे धू, मग गोळ्या आणून दे, करून दे, छापून दे. तो गणपतीचा सीझन आमचा असाच गेला. त्यांना फक्त हाताखालची कामं दिली आम्ही आणि बाकीचं आम्ही बेसिक काम केलं. पण त्यांना असं सांगितलं गेलं की तुम्ही या कामाला या, कारण त्यांच्याकडे ताकद होती आणि एक त्यांच्याकडे मेंटॅलिटी आहे की हे काम मी करणार म्हणजे करणार, असं त्यांच्याकडे होतं. हे आम्हाला तिथलं कळलं. त्याच्यानंतर काय केलं, त्यांना बोलवलं, या म्हटलं बघूया, आम्ही तुम्हाला रोजगार एवढं नाही देऊ शकत पण एवढं देऊ शकतो, पण हे कंटिन्युअसली देऊ शकतो की तुम्हाला सुट्टी नाही मिळणार, कदाचित काम नसेल पण तुमचं रोज चालू राहील. असं सांगितल्यानंतर त्यांना कुठेतरी पटलं. म्हणजे 25 मधलं फक्त 5च आल्या आमच्याकडे. ठीक आहे, हरकत नाही, 5 तर 5 या, अशा हिशोबाने त्यांना बोलवून घेतलं. त्यांना प्रॅक्टिस दिली आणि त्यांना मोदक शिकवले. इतके उत्तम अप्रतिम मोदक करतात ते सगळे आता की सुंदर. म्हणजे आम्हाला तो गणपतीचा दिवस आणि आजचा दिवस हा त्यांच्याकडे बघितलं ना तर आम्हाला असं वाटतं, अरे वा किती छान, म्हणून इतकं सुंदर. त्या बायका सुद्धा छान व्यवस्थित नटून थटून पण येतात आणि मोदक पण सुंदर करतात. सिमेंट टू मोदक हे काय सुंदर. म्हणजे दगड सिमेंट उचलणारे आता नाजूक मोदक इतके सुंदर करतात ना. म्हणजे हा त्यांचा कायापालट त्यांना सुद्धा करतात आणि आम्हाला सुद्धा बघून बरं वाटतं.